धुळे जिल्हा पोलिसांची सीमेपलीकडील धडाकेबाज कारवाई. सेंधवा दरोड्यातील 5 आरोपी जेरबंद. 19.12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. मध्य प्रदेशातील सेंधवा इथं घडलेल्या धाडसी दरोड्याचा छडा लावत धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 5 आरोपींना अटक केली. या कारवाईत एकूण 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3 मार्च 2026 रोजी सकाळी सेंधवा ग्रामीण पोलीस ठाण्याकडून शिरपूर पोलिसांना माहिती मिळाली की फ्लोर इंडस्ट्रीज अगरबत्ती व सुगंधी द्रव्य निर्मिती कारखाना इथं पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास 5 ते 7 अज्ञात इसमांनी कंपनीत घुसून वॉचमन व 5 मजुरांना मारहाण केली. आरोपींनी सुमारे 1 लाख रुपये रोख, 3 मोबाईल फोन आणि 10 लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची सियाज कार क्रमांक MP13 ZR 8510 हिसकावून नेली. दरोड्यासाठी लाल रंगाची मारुती स्विफ्ट कार वापरण्यात आल्याचं समोर आलं. माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी बोराडी गाव, वाघाडी टी पॉइंट व टोल नाका इथं नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान सियाज कारसह फिरोज कचरू सय्यद राहणार दौंड जिल्हा पुणे याला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान लाल स्विफ्ट कारमधील इतर आरोपींनी भरधाव वेगानं पळ काढला. पोलिसांनी सावळदे गावापर्यंत पाठलाग केला. तापी नदीकाठी आरोपींनी वाहन सोडून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं 4 आरोपींना पकडण्यात यश आलं. अटक आरोपी विशाल अनिल दाबोदरे राहणार वरवंड तालुका दौंड, रमेश बापू करडे राहणार केळगाव तालुका दौंड, श्याम तानाजी साळुंखे राहणार हडपसर जिल्हा पुणे, संतोष अण्णा शिवरकर राहणार बोरी पारधी तालुका दौंड, फिरोज कचरू सय्यद राहणार कासुर्डी तालुका दौंड. जप्त मुद्देमाल सियाज कार 10 लाख रुपये, लाल मारुती स्विफ्ट 5 लाख रुपये, रोख रक्कम 30,000, 5 मोबाईल फोन 41,000, 37 किलो वजनाचे सुगंधित तेलाचे 4 ड्रम 3,70,000, 193 किलो लाकूड 1,000, एकूण मुद्देमाल 19,12,000. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर व तालुका पोलिसांनी संयुक्तपणे केली. सीमेपलीकडील गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासात छडा लावून आरोपींना अटक करण्यात आल्यानं पोलीस दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, सांगवी, शिरपूर.